Now we will see glomerulus ka anatomy. So glomerulus is nothing but ball of or tuft of capillaries. There is afferent arteriole, there are glomerular capillaries, efferent arteriole, and there is Bowman's capsule. All together is called as renal corpuscle. Endothelium is fenestrated with windows, its pores, its size, diameter. It will allow plasma, prevent RBC passage, and its sieve, चाळणी आहे. ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेन थिक असतं, ट्रायलॅमिनर असतं. त्याच्या लॅमिनाचे 3 आहेत, इंटरना, एक्सटर्ना आणि मध्ये डेन्सा. ते टाइप 4 कोलॅजननी बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हेपॅरिन सल्फेट निगेटिव्ह चार्ज असतो. ते प्रोटीन्सला ब्लॉक करतं आणि चार्ज बॅरियर असल्यामुळे हे आहे. पोडोसाइट्स जे आहेत तर त्यांचे फूट प्रोसेसेस असतात, पेडिसेल्स असतात आणि त्यांच्यामध्ये फिल्ट्रेशन स्लिट्स असतात आणि ते स्लिट कवर्ड बाय स्लिट डायफ्रॅम. त्याच्यामध्ये नेफ्रिन हा प्रोटीन असतो आणि ते फायनल साईट सिलेक्टिव्ह बॅरियर असतात. ठीक आहे. स्लिट डायफ्राम म्हणजे हे ग्रेश जे दिसतंय ना 2 येलो गोष्टींच्यामध्ये, दॅट इज स्लिट डायफ्राम. आणि फिल्ट्रेशन स्लिट म्हणजे त्या दोन्ही प्रोसेसेसमधलं अंतर, तिथलं स्लिट. ठीक आहे. आणि त्या 2 फूट प्रोसेसेसला इथं खाली दाखवले त्यांनी. फिल्ट्रेशन स्लिट म्हणजे त्या दोघांमधलं अंतर, दोन्ही फूट प्रोसेसेसमधलं. आणि फूट प्रोसेसेसला पेडिसाइट म्हणतो, पेडिसेल म्हणतो आपण. आणि पोडोसाइट हे पूर्ण सेल असतं ते. आणि त्यांच्यामध्ये हे जे नेफ्रिन मॉलिक्युल्सनी वगैरे जे बनवलेले गोष्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज स्लिट डायफ्राम. आणि स्लिट इज कवर्ड बाय स्लिट डायफ्रॅम. इथं की प्रोटीन नेफ्रिन बघितलं आपण. ठीक आहे. तर एंडोथिलियम जे आहे ते सेल्सला ब्लॉक करतं. ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेन जे आहे ते प्रोटीनला ब्लॉक करतं. आपण तरी ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेनचा स्ट्रक्चर नाही बघितला. GBM, लॅमिना, एक्सटर्ना, इंटरना आणि डेन्सा. हे बघे, हे फूट प्रोसेस झाली. हे आहे लॅमिना रारा एक्सटर्ना, लॅमिना रारा इंटरना. एक्सटर्ना हे फूट प्रोसेसच्या साईडला आहे आणि इंटरना हे एंडोथिलियल सेल लाइनिंगच्या तिथे आहे. ठीक आहे. तर हे असं आपलं एंडोथिलियम आहे, सॉरी असं आपलं काय ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेन आहे. तर तिथे प्रोटीन्स जे आहेत तिथे ब्लॉक होतात आणि पोडोसाइट म्हणजे पाहिलं आपण, दॅट इज विसरल एपिथिलियम. मिझेंजियम, आता एकदा बोमन्स कॅप्सूल बघून घ्यायची. बोमन्स कॅप्सूलचं परायटल लेअर, आउटर लाइनिंग असते आणि विसरल लेअर इज नथिंग बट इट्स द पोडोसाइट्स. ओके. आणि त्या पोडोसाइट्सचे जे फूड प्रोसेसेस आहेत ते कॅपिलरीजला हग करतात आणि ह्या परायटल आणि विसरल लेअरमध्ये जे पोडोसाइट्स आहेत ते आणि बोमन्स कॅप्सूलचा जो परायटल लेअर आहे याच्यामध्ये युरिनरी स्पेस असतो जिथून की फिल्ट्रेट कलेक्ट होतो. तर ॲज वी कॅन सी इट हिअर, व्हेरी ब्युटिफुल इमेज इट इज. सो हिअर दिस इज द बोमन्स कॅप्सूल. ठीक आहे. याचं जे परायटल लेअर आहे ते आहे, याचं परायटल लेअर जे आहे ना, दिस इज अ परायटल लेअर अँड दिस इज द विसरल लेअर दॅट इज कवरिंग ऑल द कॅपिलरीज. आणि ह्या जस्ट कवर करताय ना ते सगळं पोडोसाइट आहे. सो इट इज इनर एपिथिलियम, विसरल एपिथिलियम आणि दिस इज द परायटल एपिथिलियम. ठीक आहे. तर पुढं आपण पाहायचं मिझेंजियम. हे आपल्याला माहिती मॅक्रोफेजेस असतात. हे फेगोसाइटोस करतात, सगळ्या डेब्रीजला, डर्टला क्लीनअप करतात. हे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात मिझेंजियम बिटवीन कॅपिलरीज, मिझेंजियल सेल्स आणि मॅट्रिक्स असतं. मिझेंजियल सेल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा ते ब्लड फ्लोला रेग्युलेट करतात. ते सायटोकाइन्स रिलीज करतात, बिंग मॅक्रोफेजेस. ओके. मोनोकाइन्स, मॅक्रोफेज नथिंग बट मोनोसाइट. नंतर ब्लड एंटर होतं ॲफरंट आर्टेरियलमध्ये, मग ते कॅपिलरीमध्ये जातं, प्रेशर त्याला पुश करतं प्लाझ्माला बाहेर, मग ते प्लाझ्मा एंडोथिलियम, GBM, पोडोसाइट स्लिटमधून जातं, बोमन्स कॅप्सूलमध्ये येतं आणि PCTमध्ये जातं. बाय दिस अनॅटमी इज इम्पॉर्टंट, कारण एंडोथिलियम डॅमेज होतं तेव्हा नेफ्रायटिक सिंड्रोम होते. GBM डॅमेज झालं तेव्हा मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी होते किंवा डायबिटीजमध्ये पण GBM खराब होतं. पोडोसाइट्स खराब झाले की नेफ्रोटिक सिंड्रोम होतो. MCD म्हणजे काय रे, आणि FSGS होतं. FSGS इज नथिंग बट फोकल सेगमेंटेड ग्लोमेरुलो स्क्लेरोसिस होतं. विझेंजियम खराब झालं की इम्युनोग्लोब्युलिन A नेफ्रोपॅथी होतं. तर फिल्ट्रेशन डिपेंड्स ऑन साइज आणि चार्ज. अल्ब्युमिन ब्लॉक ड्यू टू नेगेटिव्ह चार्ज इन द GBM. नेफ्रिन म्युटेशन जर झालं तर नेफ्रोटिक सिंड्रोम होतो. आणि विझेंजियल सेल्स हे कॉन्ट्रॅक्टाईल आणि फेगोसाइटिक आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्टाईल नेचर विसरायचं नाही. तर आपण 3 लेअर कॉफी फिल्टर बघितलं. 3 लेअर कॉफी फिल्टर जे बिग होल्स आहेत ते सेल्सला ब्लॉक करतात, जे फेनिस्ट्रेशन विंडोज आहेत ते. नंतर चार्ज मेश जो आहे, चार्ज मेश म्हणजे जे स्लिट डायफ्रॅम जे आहे याच्यामधलं GBM मधलं, सॉरी GBM नाही म्हणू शकत आपण त्याला, ते पोडोसाइटच्या तिथलं स्लिट डायफ्रॅम जे आहे ते प्रोटीनला ब्लॉक करतं. आणि जे फाईन नेट जे आहे, फाईन नेट म्हणजे जे चार्ज मेश जे म्हणताय ना तर दॅट इज GBM. आणि फाईन नेट जे आहे तर दॅट इज स्लिट डायफ्रॅम. हे पण फायनल सिलेक्शन करतो. वाय डझंट अल्ब्युमिन नॉर्मली पास थ्रू GBM? माहिती, व्हॉट हॅपन्स व्हेन पोडोसाइट फूड प्रोसेसेस फ्यूज. ओके. फंक्शन ऑफ मिझेंजियल सेल्स आणि माहिती मॅक्रो ते फॅगोसाइटिक आहेत आणि कॉन्ट्रॅक्टाईल आहेत. मग त्याच्या कॉन्ट्रॅक्ट झालं की ब्लड फ्लो रेग्युलेट होतो. वाय डझंट डू डॅमेज कॉज बॅक्टेरिया, कारण ते फेनिस्ट्रेशन खराब होतील, डॅमेज होतील आणि RBC ब्रेकआउट आपलं लीक आउट होईल. विच लेअर इज अफेक्टेड इन मिनिमल चेंज डिसीज. ओके. इथे जे मिनिमल चेंज डिसीज आणि FSGS मध्ये ना पोडोसाइट डॅमेज होतात. म्हणजे बोमन्स कॅप्सूलचं जे इनर लाइनिंग आहे, विसरल एपिथिलियम आहे, ते खराब होतं आणि दॅट कॉजेस मिनिमल चेंज डिसीज, नेफ्रोटिक सिंड्रोम. पोडोसाइट खराब झाले म्हणजे त्यांचं स्लिट डायफ्रॅम खराब झालं आणि मग तिथून प्रोटीन लीक आउट झाले. तर नेक्स्ट पाहायचं आपल्याला. सो ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेन थिक इलेक्ट्रॉन डेन्स सेंट्रल लेअर आहे, लॅमिना डेन्सा. आणि त्याचा थिनर इलेक्ट्रॉन ल्युसेंट पेरिफेरल लेअर असतात. सेंट्रल लेअर जो असतो तो लॅमिना डेन्सा आणि जे थिनर आणि हा थिक असतो. ठीक आहे. आणि त्याचं जे थिनर इलेक्ट्रॉन ल्युसेंट पेरिफेरल लेअर्स जे आहेत, लॅमिना रारा, लॅमिना लेअरा इंटरना आणि लॅमिना लेअरा एक्सटर्ना असतात. GBM जे आहे हे सगळे कन्सिस्ट ऑफ कोलॅजन टाइप 4, लॅमिनिन, पॉली एनायनिक प्रोटीओग्लायकन्स, मोस्टली पॅरेन सल्फेट, फायब्रोनेक्टिन. ओके. सगळं
टाइप 4 कोलेजन जो आहे इट फॉर्म्स नेटवर्क टू विच अदर ग्लायकोप्रोटीन्स अटॅच. बिल्डिंग ब्लॉक मोनोमर ऑफ दिस नेटवर्क इज ट्रिपल हेलिकल मॉलिक्यूल कंपोज्ड ऑफ 1 or more ऑफ 6 टाइप्स ऑफ अल्फा चेन्स. हे जे नेटवर्क आहे ना कोलॅजनचं, टाइप 4 कोलॅजन फॉर्म्स अ नेटवर्क, असं नेटवर्क ज्याच्यामध्ये की ग्लायकोप्रोटीन अटॅच आहेत आणि याचा जे बिल्डिंग ब्लॉक जो आहे तो आहे ट्रिपल हेलिकल मॉलिक्यूल विथ हे अल्फा चेन्स. इच मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ एन टर्मिनल डोमेन, नंतर ट्रिपल हेलिकल डोमेन इन द मिडल आणि अ ग्लोब्युलर नॉन कोलॅजिनस डोमेन ॲट द सी टर्मिनस. म्हणजे एक एन टर्मिनस आहे, सी टर्मिनस आहे. हां, ह्याच्यामध्ये एक ट्रिपल हेलिकल डोमेन आहे आणि इकडं आणि सी टर्मिनलला नॉन कोलॅजिनस ग्लोब्युलर डोमेन आहे. हे समजलं आपण, बायोकेमिकल प्रॉपर्टी समजलं तर आपल्याला ग्लोमेरुलर डिसीज समजायला सोपं पडेल. हे आपण सगळं कुठे बघतोय, ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेनमध्ये बघतोय. ठीक आहे. आता अँटीजन्स असतात जे NC1 डोमेनमध्ये, या सी टर्मिनलवाला नॉन कोलॅजिनस ग्लोब्युलर डोमेनमध्ये जे अँटीजन आहेत दे आर द टार्गेट्स ऑफ अँटीबॉडीज इन द अँटी-GBM नेफ्रायटिस. अँटी ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेन नेफ्रायटिस जे होतं ना त्याच्यामधले जे अँटीबॉडीज कुठं अटॅक करतात माहिती का, या NC डोमेनला. आणि जेनेटिक डिफेक्ट्स इन द अल्फा चेन्स अंडरलाय सम फॉर्म्स ऑफ अल्पोर्ट सिंड्रोम. आपण पाहिलं होतं की जे हेलिकल ट्रिपल हेलिकल मॉलिक्यूल जो आहे इथला तर तो अल्फा चेनच्या टाईप्सनी कन्सिस्टेड होता आणि ह्या अल्फा चेन जेव्हा डिफेक्टिव्ह असतील तर ते अल्पोर्ट सिंड्रोम होतो. आणि आपल्याला माहिती की जे कोलॅजन आहे ते कोलॅजन ग्लायकोप्रोटीनशी अटॅच असतं. टाइप 4 कोलॅजन फॉर्म्स नेटवर्क टू विच अदर ग्लायकोप्रोटीन अटॅच. ठीक आहे. तर मग प्रोटिओग्लायकन स्ट्रक्चर जे आहे तर दिस कॉन्टेंट ऑफ द GBM कॉन्ट्रीब्यूट टू परमिएबिलिटी कॅरेक्टरिस्टिक. फिगर 20.3 बघा आता. कॉम्पोनंट्स ऑफ द ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेन. ग्लायकोसामिनोग्लायकन हे प्रोटिओग्लायकन आहे. हे बघा आपण पाहिलं होतं की हे ट्रिपल हेलिक्स इथं अल्फा चेन असतात. नंतर हे NC1 आहे, नॉन कोलॅजिनस ग्लोब्युलर डोमेन आहे. हे कोलॅजन 4चं हे काय आहे, नेटवर्क आहे. आणि हे ग्लायकोसामिनोग्लायकन आहे ते ॲग्रीन हे जे आहे ना हे परमिएबिलिटी डिसाईड करतं. हे परलेकॅन हे पण परमिएबिलिटी डिसाईड करतं. ओके, हे सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. नंतर visceral epithelial cells podocytes form interdigitating processes and are adherent to lamina rara externa of the basement membrane. आता आपल्याला माहिती हे एंडोथिलियम असतं कॅपिलरीचं, नंतर बेसमेंट मेम्ब्रेन असतो आणि नंतर पोडोसाइट असतात. मग हे जे processes आहेत ना, they are adherent to the lamina rara externa of basement membrane. Adjacent foot processes are separated by 20 to 30 nanometer wide filtration slits which are bridged by unique cell junction, the slit diaphragm. Entire glomerular tuft is supported by mesengium, the tissue that lies between the capillaries and is composed of basement membrane like mesangial matrix that forms meshwork in which mesangial cells are embedded. These cells of mesenchymal origin are contractile, phagocytic and capable of proliferation of both matrix and collagen production. They are capable of proliferation, they are capable of both matrix and collagen production and of secreting several biologically active mediators. ठीक आहे. तर हे जे आपले mesangial cells आहेत ना त्यांचं काम लक्षात ठेव. काय काय आहे की ते कॉन्ट्रॅक्टाईल आहेत, फेगोसायटिक आहेत, प्रोलिफरेशन करू शकतात, मॅट्रिक्स कोलॅजन प्रोडक्शन करू शकतात आणि ते सेव्हरल बायोलॉजिकली इम्पॉर्टंट बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीजला सिक्रेट करू शकतात. बायोलॉजिकली दे आर मोस्ट अकीन टू वास्क्युलर स्मूथ मसल cells and pericytes because no basement membrane separates mesangial cells from the capillary loops. Glomerulonephrites often affect both the mesangial and intracapillary compartments. ठीक आहे. ते नंतर बघून घे. आता हे काय म्हणते, the normal glomerulus is highly permeable to water, small solutes because of the fenestrated nature of endothelium. Small solutes water, impermeable to proteins of the size of albumin. Permeability characteristic GBM allow discrimination among various protein molecules depending on size, charge. The more cationic, the more permeable. Then podocytes important for maintenance of the glomerular barrier function and largely responsible under normal circumstances for synthesis of GBM के components. आपण पाहिलं जे podocytes आहेत ते GBM component. Okay, their specialized junctional complex slit diaphragm represents size selective distal barrier. Okay, proteins forming slit diaphragm itself and molecules that are part of intracellular aspect of slit diaphragm complex. Okay, nephrin is a transmembrane protein with large extracellular portion composed of immunoglobulin A-like domains. अच्छा. Nephrin molecules extend toward each other from neighboring foot processes and dimerize across the filtration slit within the cytoplasm of the foot process. Nephrin forms molecular connection with intracellular slit diaphragm. Components such as podocin and CD2 associated protein and ultimately links with actin cytoskeleton which anchors on focal adhesion hubs. Importance of slit diaphragm protein is maintaining the glomerular barrier function is demonstrated by observation that mutation in the genes encoding the slit diaphragm protein give rise to defect in the permeability and familial nephrotic syndrome. म्हणजे असं जीन जे की स्लिट डायफ्रामच्या प्रोटीनला नेफ्रिनला बनवते ते जर खराब असेल तर हे familial nephrotic syndrome येतील आणि defect in permeability असेल. Let us now see pathologic responses of glomerulars to injury. Now there are glomerulopathies. They are characterized by different basic tissue reactions they perform. Hypercellularity, basement membrane thickening, hyalinosis, sclerosis. Okay. First of all, we'll go from hypercellularity. There are inflammatory diseases of glomerulus, and there is increase in the number of cells in the glomerular tuft, in the capillaries, the capillary network. The mesangial endothelial cells, they can proliferate.
leukocytes, including neutrophils, monocytes, and lymphocytes, they can infiltrate in the glomerular tufts. There is formation of crescents. Those are the glomerular epithelial cells, which are like the endothelial cells, which will accumulate outside the capillary. That is extracapillary accumulation of cells composed of proliferating glomerular epithelial cells. The epithelial cell proliferation that characterizes crescent formation occurs following and means there is immune or inflammatory injury. Then this crescent formation will occur, and the inflammatory injury will rupture the glomerular basement membrane, and then there will be crescent formation. Then the plasma proteins, they will leak into the urinary space. Then there will be fibrin clot formation. Then there will be activation of coagulation factors such as thrombin, and then there will be crescent formation. We had not seen this. This is the fenestrated endothelium. Then there is this basement membrane, and these are the foot processes of epithelial cells. These are the filtration slits, and there is the diaphragm between the foot processes. The glomerular basement membrane, it has central dense layer, lamina densa, sandwiched between two loose layers, lamina rara interna and lamina rara externa. I was finding EP, and finally I have found EP here. EP is the what? Visceral epithelium with foot processes, podocytes. Proliferating glomerular epithelial cells. These are the podocytes का proliferation. ठीक है. And the epithelial cells proliferation that characterizes crescent formation occurs following injury that ruptures glomerular basement membrane. And after the injury of the basement membrane, the plasma protein leaks out, fibrin clot formation is there, activation of coagulation factors, crescent formation. Crescent is nothing but podocyte का proliferation है वो. Then basement membrane thickening we will see. It appears as thickening of capillary walls, best seen when stained with pus. There is deposition of amorphous electron dense material, most often immune complexes, on the endothelial or epithelial side of the basement membrane or within the GBM itself. So we will imagine that this is our GBM, okay, and here is our endothelium, fenestrated endothelium, and this is our foot processes of the podocyte. Okay, so there will be deposition of the amorphous electron dense material of the immune complexes on the endothelial between the basement membrane and the endothelial cells. It can be either here or it can be either here, basement membrane and podocytes. ठीक है, और within the GBM वो immune complexes deposit हो सकते हैं. Fibrin, amyloid, cryoglobulins and abnormal fibrillary proteins may also deposit in the GBM. Then there is increased synthesis of protein components of the basement membrane as occurs in diabetic glomerulosclerosis. Formation of additional layers of basement membrane matrices, double contours, which most often occupy subendothelial locations and may range from loosely arranged matrix to fully duplicated lamina densa as occurs in membranoproliferative pattern of glomerular injury, either following episodic endothelial injury in the context of subendothelial deposits or in chronic thrombotic microangiopathies. Mutation in the gene encoding components of the GBM sometimes result in thickening, such as in Alport syndrome, in which mutations affecting the type 4 collagen impart a thickened basket weave appearance in the GBM. Okay, in the Alport syndrome, there is the mutation affecting type 4 collagen and there is thickened basket weave appearance of GBM. What is hyalinosis and sclerosis? Hyalinosis as applied to glomerulus denotes accumulation of material that is homogeneous and eosinophilic. Hyaline is extracellular amorphous material composed of high molecular weight plasma protein that is leaked from the circulation into glomerular structure. When extensive, these deposits may obliterate the capillary lumen of glomerular tuft. Hyalinosis can be a consequence of endothelial or capillary wall injury and also occurs following the extensive podocyte loss in diabetic nephropathy and collapsing glomerulosclerosis. It often is the end result of various forms of glomerular filter damage. Sclerosis is characterized by deposition of extracellular collagen matrix. It will confine to mesangial areas, as is often the case in diabetic glomerulosclerosis, involve the capillary loops or both. The sclerosing process may also result in obliteration of some or all the segmental sclerosis or all the global sclerosis of capillary lumen in affected glomerular. Many primary glomerulopathies are classified by their histology. The histologic changes can be further subdivided by the distribution in the following categories: diffuse involving all the glomeruli in the kidney, global involving entirety of the individual glomeruli, focal involving only a fraction of the glomeruli in the kidney, segmental affecting a part of each glomerulus, and capillary loop or mesangial affecting predominantly capillary or mesangial regions. We have seen now the glomerulus ka anatomy and the various ways of reactions, various pathologic responses of the glomerulus to injury. Okay. So we have seen the GBM composed of type 4 collagen, other matrix proteins. These proteins can be a target of antibodies in some types of glomerulonephritis. Genetic abnormalities in their composition are basis for some forms of Alport syndrome. Visceral epithelial cells, the podocytes, they are the epithelial cells, nothing but they are epithelial. They are a critical component of glomerular filtration barrier, and their injury leads to leakage of plasma protein, mainly albumin into urinary space. Acute glomerular response to injury includes hypercellularity with proliferation of mesangial endothelial cells, influx of leukocytes, and when severe, formation of crescents, that is proliferation of the visceral epithelium, podocytes. Chronic glomerular response to injury include basement membrane thickening, hyalinosis, and sclerosis. ठीक है.